आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे बिस्कॉफ चीज केक। इथे मी 10 वाले 2 पॅकेट्स घेतले आहेत बिस्कॉफ बिस्किट्सचे। आपल्याला ह्याचा चुरा करून घ्यायचा आहे। चुरा आता रेडी झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे एक बटर। हे मी मेल्ट करून घेते आता। आता आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। आता ह्या प्लेटमध्ये मी इथे घेतलेला आहे मोल्ड। त्याच्यामध्ये आपल्याला हा जो बिस्किटचा क्रश आहे ह्याच्यामध्ये दाबून दाबून सेट करायचा आहे। आता हा सेट झालेला आहे। मी आता पॅन मध्ये घेतलेला आहे 2 वाट्या दूध, म्हशीचं दूध घेतलेला आहे। एक चमचा मी साखर टाकलेली आहे ह्याच्यामध्ये। 1 चमचा कस्टर्ड पावडर, इथे आपल्याला अर्धच बटर घ्यायचं आहे। एक चमचा मी फ्रेश क्रीम घेतलाय। आता आपल्याला ह्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे। गॅस माझा बंद आहे, चालू नाही आहे माझा गॅस। ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे किसून मोजरे प्रोसेस चीज, चीज किसून घेतलं की आपल्याला म्हणजे ते मेल्ट लगेच होतं। अख्खं टाकलं तर त्याला मेल्ट व्हायला वेळ लागेल, म्हणून मी ते किसलेल्या चीजचा वापर केला आहे। आता मी गॅस चालू केलेला आहे। तुम्ही ते बघू शकता, ह्याला लगेच उकळी फुटलेली आहे। चीज आणि कस्टर्ड पावडर आणि फ्रेश क्रीममुळे हे छान घट्ट होत चाललेलं आहे। आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे।
मी आता वरून परत थोडं चीज टाकलेलं आहे. मी एक वाफ घेणार आहे म्हणजे चीज आतल्या आत चांगलं मेल्ट होईल. आता हे चीजचं बॅटर रेडी झालेलं आहे. हे थोडं कोमट झालं की आपण ह्याच्यामध्ये भरणार आहे. तुम्ही ते थिकनेस बघू शकता, अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला. आपल्याला हे डीप फ्रीझरला ठेवायचं आहे 20 मिनिटासाठी सेट होण्यासाठी. इथे मी घेतलेला आहे डार्क चॉकलेट. त्याच्यामध्ये हे अर्ध बटर टाकायचं आहे आणि मेल्ट करून घ्यायचं आहे. आता हे मेल्ट झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे दूध. उकळलेलं दूध घेतलं आहे कोमट करून. दूध आणि बटर टाकल्यामुळे चॉकलेट असं घट्ट होत नाही, कडक होत नाही, असं क्रीमीनेस येतो चॉकलेटला. म्हणून ह्या दोन गोष्टी मी ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. आता मी हे फ्रीझरमधून काढलेलं आहे, सेट झालेलं आहे आणि हे वरच्यावर आता मी उचललेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. केक रेडी झालेला आहे. आता आपल्याला हे चॉकलेट सॉस वरून लावायचं आहे थोडं थोडं. वरून मी एक बिस्कॉफचं बिस्किट ठेवलेलं आहे. सो आपला हा बिस्कॉफ चीज केक रेडी झालेला आहे. एकदा नक्की करून बघा ही रेसिपी.